वाळवणाच्या पदार्थामधला आपण अजून एक पदार्थ पाहणार तो म्हणजे साबुदाणा पापड. हे पापड बघा ना किती सुंदर दिसत आहेत. जेवढे दिसायला सुंदर आहेत तेवढेच बनवायलाही सोपे आहेत. एकदा बनवा, वर्ष 2 वर्षभर टिकवून ठेवू शकतात, जराही खराब होत नाही. ते एकदम परफेक्ट अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. आणि हे साबुदाणे आहेत, पापड जे आहेत ना तेलामध्ये तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात. तर त्यासाठी ना एकदम परफेक्ट अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जास्त वेळही लागत नाही बनवायला. एकटं जरी असलं ना तरी सहज बनवू शकता. कारण इतके हे सोपे साबुदाण्याचे पापड होतात. तर बघू शकता तेलामध्ये घातल्यानंतर कसे मस्त दुप्पट फुलतात आणि चवीलाही खूप भारी लागतात. मुलांना संध्याकाळच्या वेळी तुम्ही म्हणजे स्नॅक्स जो आपण बनवून देतो त्यावेळेस हे तुम्ही देऊ शकता. मुलंही आवडीने खातात कारण चवीला खरंच खूप भारी लागतं आणि एवढे दिसायला सुंदर असल्यामुळे मुलंही आवडीने खातात. आणि बघू शकता एकदम मस्त असे फुललेले हे पापड एकदम कुरकुरीत होतात आणि दुप्पट असे फुललेले आहेत. तर हे साबुदाणा पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया. तर हे घरामधली जी एक वाटी असते ना त्याने आपण हे सर्व माप घ्यायचं आहे म्हणजे आपले पापड परफेक्ट होतील. तर इथे मी घेतलेले आहेत जे मध्यम साबुदाणे असतात ना ते मोठे घ्यायचे नाही जास्त. तर 2 वाट्या आपण इथे साबुदाणे घेतलेले आहेत. आता हे साबुदाणे आपण स्वच्छ 1-2 वेळा धुवून घेऊया. म्हणजे काय होतं यावरती जे स्टार्च वगैरे असतं ना ते निघून येत जातं आणि आपले साबुदाण्याचे पापड मस्त पांढरे शुभ्र होतात. तर हे बघा 2 वेळा धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पूर्ण साबुदाणा बुडून वरती ना एक अर्धा इंच एवढं पाणी राहील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि याला कमीत कमी 5-6 तास किंवा पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचं. सकाळी काढायचे असतात त्यामुळे पूर्ण रात्रभर भिजत ठेवायचे. जास्त वेळ झाला तरी काहीही बिघडत नाही. साबुदाणा खराब होत नाही किती वेळही जरी ठेवला तरी. तर आता सकाळ झालेली आहे बघू शकता साबुदाणा छान असा भिजला गेलेला आहे. एकदम नरम झालेला आहे. असा आपल्याला हा साबुदाणा भिजलेला पाहिजे आहे. आता हा हाताने असा मोकळा करून घ्यायचा. म्हणजे काय होईल आपण जेव्हा शिजवायला ठेवू तेव्हा याच्या गुठळ्या होणार नाही. हाताने असा मोकळा करून घ्यायचा. तर हा साबुदाणा बघा मी हाताने व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, एक घ्यायची आहे कढई किंवा पातेलं जे घ्याल ते थोडं जाडबुडाचं घ्यायचं म्हणजे काय खाली लागणार नाही. आणि यामध्ये आता घालायचं आहे पाणी. तर पाणी सर्वात महत्त्वाचं आहे. तर ज्या कपाने आपण साबुदाणे घेतले होते ना त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत. तर 1 कप साबुदाण्यासाठी आपण इथे 4 कप पाणी घेणार आहोत. लक्षात ठेवा 1 कप साबुदाण्याला 4 कप पाणी घ्यायचं. जास्त काही गरज नाही. यामध्ये व्यवस्थित साबुदाणे भिजले जातात म्हणजे साबुदाण्याचे पापड मस्त फुलतात. तर आपण इथे 8 कप पाणी घेणार आहोत. 2 कप साबुदाण्यासाठी इथे 8 कप पाणी मी घेतलेलं आहे. आता हे 8 कप पाणी आपण ठेवूया गॅसवरती आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. पाणी चांगलं गरम पाहिजे. लक्षात ठेवा थंड पाण्यामध्ये साबुदाणे घालायचे नाही. अशी बघा आता छान अशी उकळी यायला लागल्यानंतर यामध्ये घालूया मीठ. तर मीठ ही लक्षात ठेवा कमीच घालायचं आहे. कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडं कमीच घालायचं. तर इथे 1 छोटा चमचा मी मीठ घातलेले आहे. कारण जसं आपण वाळवणाचे पदार्थ सुकवतो ना तेव्हा मग ते मीठ जास्त होतं आणि मग ते खाताना पदार्थ खारट लागतात. त्यामुळे थोडं कमीच घालायचं. हातावरती पाहिजे तर तुम्ही थोडंसं घेऊन टेस्ट करून बघू शकता. तुम्हाला जर असं वाटलं की कमी वाटेल तर थोडंसं घालायचं पण जास्त खारट करायचे नाही. आता हे सर्व साबुदाणे मी घालून घेतलेले आहे. गॅस मध्यमवरती केलेला आहे. मध्यमपेक्षा जास्त ठेवला थोडा तरी चालेल. कारण साबुदाणे घातलेले आहेत ना मग पाण्याचं टेम्परेचर जे आहे कमी होतं. तर पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि उकळी आली की थोडं कमी करायचं. तर हे सतत मिक्स करत आपण हे बघा पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस थोडा कमी करते आणि हे साबुदाणे आपल्याला शिजवायला कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतात. जास्त वेळही लागत नाही कारण पाण्याचं प्रमाण आपण परफेक्ट ठेवलेलं आहे. जास्त पाणी ठेवलं ना आता ते आटवायला खूप वेळ लागतो आणि गॅसही फुकट जातो. त्यामुळे 1 कपासाठी 4 कप साबुदाणे बस होतात. तर आता हे साबुदाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण याला सतत मिक्स करत राहायचं म्हणजे साबुदाणा एकसमान शिजला जातो. तर या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही साबुदाणा पापडाची रेसिपी कशी वाटली. याला साबुदाणे पापड म्हणतात, साबुदाणे फेणीही म्हणतात काही लोकं. आता हे काय करणार आहे मी यामधले ना थोडेसे साबुदाणे आपण वरच्यावर काढून घ्यायचे आहेत. अख्खे आहेत तोपर्यंत. हे दाणे टपोरे असे दाणे झालेले आहेत. थोडे ट्रान्सपरंट झाले ना म्हणजे
कमीत कमी 4 मिनटं जे आहेत झाली ना आपण शिजत ठेवून, किंवा पण थोडेसे साबुदाणे यामधले काढून घ्यायचे. हे बघा दाणे टपोरे आहेत. आता याचे मी ना 2 भागमध्ये डिवाईड करून घेते, समांतर 2 भाग करते. आता इथे आपण हे जे साबुदाणे काढून घेतले होते यामध्ये ना आपण कलर घालणार आहोत. तर जो खायचा फूड कलर असतो ना तो घालायचा आहे. फक्त एक छोटा पिंच घालायचा आहे, जास्त कलर घालायचा नाही. मस्त असे डार्क कलर होतात. तर इथे मी 2 कलर वापरलेले आहेत, ऑरेंज आणि ग्रीन. तर तुम्हाला जे कलर आवडतात किंवा नाही कलर घालायचा प्लेनही बनवू शकता, पण असं दिसायला सुंदर दिसतात. आणि एवढं जास्त आपण फूड कलरही वापरला नाही ज्यामुळे आपल्या शरीराला याचा त्रास होईल. त्यामुळे फक्त थोडंसं एक पिंच एवढा मी कलर घातलेला आहे. तरी बघा तुमच्याकडे जे कलर असतील, नाहीच कलर आहे तर थोडीशी हळदही तुम्ही घालू शकता. एक पिवळा कलरही दिसायला सुंदर दिसेल. तरी बघा आता तोपर्यंत आपले साबुदाणे छान असे एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत, व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतात तुम्हाला हे साबुदाणे शिजवण्यासाठी. ते बघा वरती साबुदाण्याच्या पाठी बघा मस्त चमच्याच्या पाठी साबुदाण्याची मस्त दाटसर लेअर आलेली आहे. आता हे चेक कसं करायचं, तर एक प्लेट घ्यायची, की आपलं साबुदाण्याचं पापडाचं मिश्रण व्यवस्थित झालं आहे की नाही. एक चमचा यावरती घालून बघायचं. बघा घातल्यानंतर हलकंसं पसरलं आहे, जास्त पसरत नाही, तिथल्या तिथेच थांबलेलं आहे. म्हणजे आपलं जर पापडाचं मिश्रण आहे तयार झालेलं आहे. आता या गॅस बंद करूया. व्यवस्थित तसंच राहिलेलं आहे. तर गॅस बंद करते मी आणि हलकं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं 2-4 मिनटं ठेवूया असंच. म्हणजे काय होईल, यामधली जी वाफ आहे ती निघून जाईल आणि थंड झाल्यावर हे मिश्रण अजून घट्ट होईल. तर बघा 2-3 मिनटं झालेली आहेत. थोडी वाफ निघून गेल्यानंतर यामध्ये घालते मी हिरवी मिरची. आणि इथे 3-4 हिरव्या मिरची एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत किंवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. आणि एक मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे. आता जिरं आणि मिरची ना नंतरच घालायची, कारण काय होतं ना ते उकळतानाच तुम्ही जर जिरं घातलात ना तर त्याचा कलर चेंज होतो, पूर्ण जिऱ्याचा कलर येतो आणि पापड ना थोडं एकदम पिवळसर तुम्हाला तळल्यानंतर दिसतील. त्यामुळे काय करायचं आहे, मिश्रण थंड करून घ्यायचं. आता हे थोडं हलकं थंड झाल्यानंतर बघा किती घट्टसर झालेलं आहे. आता हे प्लास्टिक पेपर एक घ्यायचं आणि त्यावरती आपण हे मिश्रण एक चमचा ठेवायचं. आपोआप ते पसरलं जातं, बघू शकता. हलकंसं तुम्हाला असं वाटलं की शेप बिघडतोय तर थोडंसं तुम्ही चमच्याने सरळ करू शकता. आणि जास्तशी जाड घालायचं नाही बरं का, कारण काय माहितं सुकायलाही जास्त वेळ लागतो आणि असं दिसायलाही छान दिसत नाही एकदम जाडसर असलं की. तळल्यानंतरही छान असे मग फुलतातही, त्यामुळे जास्त घालायचं नाही. आता आपण जे कलरफुल आपण साबुदाणे बनवून ठेवले होते ते अशा थोड्या थोड्या अंतरावरती एक घालून घ्यायचा. दाणेदार असल्यामुळे ते व्यवस्थित उचलता येते. एक उचलायचं आणि असं तुम्हाला जसं आवडतं आहे तसे आपण यावरती ठेवू. हे आपण पापड बनवून घेणार आहोत. तर इथे मी एकावरती 4-4 असे आपण हे एक कलरचे ठेवते आहे. तर बघू शकता मस्त असे आपले हे साबुदाण्याचे पापड दिसतात. याला मस्त एकदम उन्हामध्ये किंवा पंख्यावरतीही तुम्ही वाळवू शकता. तर तुमच्याकडे जास्त ऊन येत नसेल तर फॅन खाली ठेवायचं. 3-4 दिवसामध्ये छान असे वाळले जातील. जर कडक उन्हामध्ये मी ठेवलं तर 2 दिवसामध्ये तुमचे हे पापड तयार होतात. तर आता या पद्धतीने मी हे साबुदाण्याचे पापड बघा असे बनवून घेते. आधी थोडा वेळ पाहिजे असेल तर तुम्ही सर्व साबुदाण्याचे पापड घालून घ्यायचे आणि नंतर वरून हे कलरचे साबुदाणे ठेवलात तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुमच्या मदतीला मुलं वगैरे असतील ना तर मुलांना जरी सांगितलं ना हे असे असे थोडे थोडे टाका तरी मुलंही आवडीने करतात. कारण दिसायला एवढे सुंदर दिसत नाही पापड की मुलांनाही करताना गंमत वाटते. तरी बघा या पद्धतीने मी हे साबुदाण्याचे पापड हे बनवून घेते. तर हे आपले साबुदाण्याचे पापड मी सर्व घालून घेतलेले आहेत. मस्त असे आता ऊन येईल थोड्या वेळाने, त्या कडक उन्हामध्ये मी हे वाळवून घेणार आहे. किंवा फॅन खाली वाळवलात ना तरीही काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडा वेळ जास्त लागेल पण एकदम बेस्ट रिझल्ट मिळेल तुम्हाला. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायचं बरं का तुम्हाला हे पापड कसे वाटले. तर हे बघा छान असे वाळवून घेतलेले आहेत मस्त. आणि हे साबुदाण्याचे पापड तुम्ही 2 वर्ष जरी ठेवलात ना तरी खराब होत नाही. तर इथे मी 2 कपाचं दाखवलं आहे, तुम्ही जास्त प्रमाणातही बनवू शकता. दिसायला किती सुंदर दिसत आहेत बघा. एकदम दुप्पट तिप्पट फुलतात हे साबुदाण्याचे पापड. एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे. आता हे आपण तळून पाहूया.
तरी बघा तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं कीच पापड टाकायचे, म्हणजे काय होतं व्यवस्थित फुलले जातात. जर तेल कमी तापलेलं असेल ना तर थोडे फुलत नाही. त्यामुळे चांगलं कडकडीत तेल तापून घ्यायचं, गॅस कमी करायचा आणि मग त्यावरती हे पापड तळून घ्यायचे. तेलामध्ये टाकल्यानंतर काय करायचं, थोडे वाकडे होतात ना, ते चमच्याने वगैरे याला दाबून सरळ करायचं, म्हणजे पापड आपले एकदम सरळ होतात, वाकडे तिकडे होत नाहीत. तरी बघा दाबल्यानंतर गरम असतात ना, त्यामुळे ते लगेच सरळ होतात आणि मस्त असे फुलून येतात हे पापड. कलरफुल केल्यामुळे दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत बघा. मी रेसिपी कुठून पाहताय तेही मला सांगायचं आणि याआधीही माझ्या चॅनलवरती वाळवणाचे पदार्थ आहेत तेही तुम्ही पाहू शकता. तर तेलात टाकताच हे मस्त असे दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाण्याचे पापड नक्की बनवा आणि मला सांगायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. प्रत्येक पापड असं छान असं फुलून येतं. यामध्ये आपल्याला पापडखार वगैरेही घालायची गरज पडत नाही. तर हे पापड बघू शकता किती छान असे फुललेले आहे. तुम्हाला मी रिझल्ट समोरच दाखवते. तर बनवा आणि मस्त एन्जॉय करा. पूर्ण पावसाळा हे साबुदाणा पापड आणि किती खुसखुशीत होतात बघा.